चहा बनवू साहेब? चहा नको. हा शुभ अजून आला कसा नाही? आता येतो म्हणलाय म्हणल्यावर पैसे घेऊनच येईल ना. तुमचा मुलगा आज पूर्ण पैसे देईल ना? अर्धे मुर्धे पैसे मला चालणार नाहीत बरं का. पूर्ण पैसे आणलेत. हे घ्या, मोजून घ्या. अरे वा, पूर्ण पैसे आहेत की. आता तर राहू शकतो ना तुमच्या घरी? राहा की, खुशाल राहा. चल. आई आणि सानू कुठे आहे? माहित नाही कुठं गेला आता. मी तुझ्या पाया पडतो. काय करतेस तू? तू का बस ग? तुझ्यामुळे मी हे भोगत्या. स्वीटी, पाया पडतो मी तुझ्या, हात जोडतो तुझ्या पुढं. काहीतरी विचार कर. मी बोललो होतो का नाही तुम्हासनी? बोललो होतो का नाही? एक दिवस तुम्ही माझे पाय धरा. स्वीटी, तू बी एक स्त्री आहेस. स्त्रीच्या वेदना काय असतात तुला नाही का ग कळत? झाली माझ्या पोरीकडनं चूक. ती शिक्षण तिला नका देऊ ग. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. तिला पत्रात घे. तर भीक मागतो तुझ्या पुढे मी. थांब जरा, विचार करू दे मला. आत्या, तुमचा इमोशनल ड्रामा बघून का नाही मला तुमची थोडीशी दया आली आहे खरं. अहो, बसून बोलूया की. बसा बसा, लाजू नका. सानिका, तू तर पहिलं बस बाई. पोटात बाळ आहे ना, बस बस, काळजी घ्यायला पाहिजे. तर आत्या, माझा भाऊ इंद्रनील आणि तुमची लेक सानिका यांचं लगीन लावून द्यायला तयार आहे मी. स्वीटी, लय लय आभारी आहे. दमन दमन जरा. माझी एक अट पण आहे. हे लगीन त्याच दिवशी होणार ज्या दिवशी श्रावणी आणि रुद्र सरांचं लगीन होणार आहे. इंद्रनील, तयार आहेस ना? आणि ऐका, एकाच दिवशी एकाच वेळी एकूण 3 लग्न पार पडणार आहेत. पहिलं श्रावणी आणि रुद्र सरांचं, दुसरं इंद्रनील आणि सानिकाचं, आणि तिसरं सौंद्यात महत्वाचं शुभू आणि माझं लगीन. काय? त्या जास्त विचार करू नका. चटचट काय ते उत्तर द्या तुमचं. स्वीटे, तुझ्यासारख्या नागिणी बरोबर माझ्या पोराचं लगीन कधी बी होऊ शकत नाही. मुलगी म्हणून मी तुला दारात उभी करणार नाही. सून सून व्हायची स्वप्न बघूच नको. विसरलीस काय कशी वागलीस आमच्या बरोबर? ते विसरलीस? अगं, तुझ्यासारख्या पोरी बरोबर माझ्या पोराचं लगीन करून त्याच्या आयुष्याची माती मी करणार नाही. लक्षात ठेव. भैया साहेब, तुम्ही शिक्षण मंत्री आहात. तुम्हाला असं कोणी वेणी घालताना पाहिलं तर? पाहिलं तर पाहू देत ग. मंत्री मी नंतर आहे, आधी मी एका मुलीचा बाप आहे. हे बघ कशी दिसतेस. मस्त, परफेक्ट.
श्रावणी, एका बापाचं कर्तव्य काय असतं ना, किंवा एक बाप आणि मुलगी यांचं नातं काय असतं ना, आज मला समजलं. मला खूप इच्छा पूर्ण राहिल्यात तुझ्या. सगळ्या तर नाही पूर्ण करू शकणार, पण तुझ्या लग्नापर्यंत जे जे मला शक्य आहे ना, ते मी सगळं करणार. काय काय पिऊ, हॉरर पिक्चर बघताना तुला भीती नाही वाटत? अजिबात नाही. मला तर तुला हसायला येतं आणि त्या भूताला बघून घाबरायला पण नाही होत. इतकं फनी भूत आहे. श्रावणी, अगं तू का डोळे बंद केलेस? अरे पिऊ बघ, एवढीशी असून बघते हा सिनेमा, आणि तू एवढी मोठी जरी स्त्री घाबरतीस. हो मी घाबरते. पिक्चर बघतेस की ऐकतेस? डोळे उघड श्रावणी. मला भीती वाटते बाबा. नको. काही होणार नाही, तू बघ. नाही, डोळे नाही, उघड, नाही. डोळे उघड. नाही नाही बरं इकडे, मी इकडे, मी आहे. ओके, हा उघड, डोळे उघड, उघड उघड. आधी माझ्याकडे बघ. घाबरू नकोस, माझ्याकडे बघ. बघ आता, बघ बघ, काही होणार नाही. ते हात पकड. हा बघ. बघ, काही होणार नाही. काय झालं तुम्हाला अचानक? काही नाही ग, किती दिवसांनी मी हे सगळं अनुभवतोय, पण आता जास्त दिवस नाही. तू लग्न होऊन या घरातनं जाशील. नाही बाबा, मी कुठे तुम्हाला सोडून जाणार नाही. मी तुला सोडणार नाही.